नागपुर के कलमना थाना क्षेत्र में मामूली विवाद ने घूर रूप ले लिया। पानी छिड़काव को लेकर हुए झगड़े में एक युवक की चाकू मारकर हत्या कर दी गई। पुलिस ने 6 आरोपी के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर लिया है। भरतवाड़ा इलाके में चाय की दुकान पर पानी उछालने की बात को लेकर दो पक्षों में विवाद हुआ। विवाद के बाद दोनों पक्ष शुभम पिल्लारे के घर के पास पहुंच गए, जहां कहासुनी मारपीट में बदल गई। आरोप है कि इसी दौरान शुभम पिल्लारे ने घर से धारदार चाकू लेकर योगेश साहू की छाती, गर्दन और पेट पर कई वार किए। गंभीर रूप से घायल योगेश को अस्पताल ले जाया गया, लेकिन इलाज के दौरान डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। घटना के बाद कलमना पुलिस ने शुभम पिल्लारे समेत 6 आरोपियों के खिलाफ हत्या का मामला दर्ज किया। पुलिस ने वारदात में इस्तेमाल किए गए चाकू सहित अन्य सबूत भी जब्त कर आगे की जांच शुरू कर दी। मृतक योगेश शाहू आहे त्याच्या 2 मित्रांसोबत एक भरतवाड्यामध्ये एक पोहाचं दुकान आहे, ते पोह्याची टपरी आहे, त्या टपरीवर नाश्ता करत होते। त्या ठिकाणी इतर पण 4-5 मुलं नाश्ता करत होते। तेव्हा हात पोहा खाऊन हात धुतल्यानंतर काही चिंतोडे उडले। ते एक विधी संघर्षित बालक आहे त्याच्या अंगावर उडले आणि त्यांनी मृतक आणि त्याच्या मित्रांसोबत वादावादी केली। त्यानंतर ते सर्वजण तिथून निघून गेले, परंतु जो विधी संघर्षित बालक होता तो त्याचा मित्र प्रफुल्ल बांते जवळच उभा असलेला याच्याकडे गेला आणि त्याला त्यांनी सदर पोहे खात असताना झालेल्या घटनेबाबत सांगितले। त्यावेळी प्रफुल्ल बांते यांनी मृतक आणि त्याच्यासोबत असलेल्या 2 मित्रांसोबत वादावादी करून त्यांना शिवीगाळ करणे सुरू केले आणि त्यांच्यात वादावादी होत असताना आरोपी राजेश पिल्लारे, सलिता पिल्लारे, शिवानी राजेश पिल्लारे आणि शुभांगी बांते या सर्वजणी आल्या आणि यांनी आरोपितांना लाकडी दांडा, हातापटक्यांनी मारहाण मृतक तसेच त्याच्या 2 मित्रांना मारण्यास सुरुवात केली। त्यानंतर मुख्य आरोपी शुभम पिल्लारे आला आणि त्याने आपल्या घरात जाऊन घरातून चाकू काढून यातील मृतक याच्यावर वार करून त्याला जीवानिशी ठार मारले। सर्व 6 आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक 7ही आरोपितांना तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अधिक तपास सुरू आहे। सकाळी 11 वाजताची साधारणतः ती घटना आहे। त्यानंतर लगेच आम्ही आरोपितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे।